कितीतरी फील्ड्स विदिन आहेत, लोकांना माहीत नाही. आणि त्यामुळे ते एकच कम्प्युटर सायन्स, IT तेच सिंगल ट्रॅक झालेत मुलं. त्याचा प्रचार जास्त झालेला आहे. ते बबल आहे, ते बबल आता बस्ट होऊ शकते. सर्वात क्रुशियल पार्ट खरा म्हणजे फॉर्म भरण्यामध्ये ती लिस्ट ऑफ प्रेफरन्सेस. बरोबर. आपल्याला पहिल्या क्रमांकावरती, दुसऱ्या क्रमांकावरती असे ऑलमोस्ट 300 ऑप्शन्स आपण देऊ शकतो. विद्यार्थ्याला कुठल्याही फील्डमध्ये इंटरेस्ट आहे हे बघ, हे जास्ती महत्वाचं. जनरली तुम्ही NIRF रँकिंग बघा किंवा कुठल्याही काही प्रायव्हेट रँकिंग्स जे आपल्याला दिसतात, बऱ्याच चांगल्या साईट्स आहेत. महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये लिमिटेड ब्रांचेसेस आहेत. तसं तुम्ही IITचं ब्रोशर बघितलं तर ऑलमोस्ट 130 ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने स्पेशलायझेशन्स आहेत. BTech, ड्युअल डिग्री, MTech मिळून मला तिथे लिस्ट केलेले दिसतील. त्याला असं वाटतं की माझा सपोज पर्सेंटाईल कमी आहे, 70 पर्सेंटाईलच मला CETत मिळाले, तर मला 80-90ला जे कट ऑफ क्लोज झाले होते ते तर मला मिळणारच नाही, तर मी ते माझ्या प्रेफरन्स लिस्टमध्ये घालायलाच नाही पाहिजे, असं काहीतरी ते भ्रम करून बसतात. तसं नाही करायला पाहिजे. ज्याला त्याच्यामध्ये एकदम डीप जायचं असेल त्यांनी AI/ML करूया. डेफिनेटली इट्स अ व्हेरी प्रॉमिसिंग फील्ड. पुढे बरेच जॉब्स जे काही डिस्प्लेसमेंट्स होऊ शकतात असं म्हटलं जातं. सगळे तज्ज्ञ म्हणतात की AI मुळे बरेच जॉब्सचं डिस्प्लेसमेंट होणार आहे, रिप्लेसमेंट होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्याच्या मनाचं करायचं की पालकांचं ऐकायचं, काय याच्यामध्ये? नाही, पॅकेज हा एक पॅरामीटर नाही आहे. मी तुम्हाला तेच म्हणतो. इंजिनिअरिंगमध्ये आहेच ना, GFTIs आहेत, गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स आहेत, असे भरपूर आहेत. म्हणजे जसे आता बिट्स मेसरा म्हणून आहे रांचीचं, ते जोसाच्या थ्रूच ऍडमिशन घेतं, JEE मेन्सच्या थ्रू घेतं. भावी काळामध्ये तुम्हाला तुमचे स्किल्स आणि नॉलेजच महत्त्वाचं. नुकताच MST CETचा रिझल्ट लागलेला आहे. प्रत्येक घरामध्ये इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेची चर्चा सुरू आहे. कुठलं कॉलेज निवडावं, कुठली ब्रँच निवडावी, याच्यावरती विद्यार्थी आणि पालकांना अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं आज आपण IIT प्रशिक्षण केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर सरांकडनं जाणून घेणार आहोत. सर, आपलं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. सर, सगळ्यात पहिले माझा असा प्रश्न होता की जी काही इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया आहे महाराष्ट्रातली, ही JEEच्या मार्कांवरती होती की MSCTच्या मार्कांवरती होती? नाही, दोन्ही होते. कारण जसं JEE मेन्सच्या परीक्षेसाठी पण एक ऑल इंडिया कोटा असतो प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. तो टिपिकली 15% असतो. जेवढे काही सीट्स असतील त्याचे सपोज 100 सीट्स असतील तर 15 सीट्स हे ऑल इंडिया कोटाद्वारे JEE मेन्सच्या थ्रू होतात. आता काही अपवाद आहेत त्याच्यामध्ये, जसं COEP आहे, तिथे 20% सीट्स JEE मेन्सच्या थ्रू आहे. किंवा मुंबईमध्ये एक प्रसिद्ध केमिकल इंजिनिअरिंग कॉलेज आहे ICT म्हणून, त्याला आधी UDCT म्हणायचे, तर तिथे 30% कोटा हा JEE मेन्सच्या मार्फत असतो. त्यामुळे JEE मेन्सच्या मार्फत पण आणि CETच्या थ्रू पण दोघांनी आपण अप्लाय करू शकतो. तो एकच फॉर्म असतो, त्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स असतात. तर आपण आपले JEE मेन्सचे पर्सेंटाईल त्याच्यामध्ये मेन्शन केली आणि ऑल इंडिया रँक आणि वगैरे, आणि त्याचबरोबर CETची पर्सेंटाईल आणि स्टेट मेरिट लिस्ट रँक मेन्शन केली, तर दोन्ही कोटाने आपल्याला ॲडमिशन्स मिळू शकते. कारण हे दोन वेगवेगळे कोटा आहेत. ऑल इंडिया कोटा JEE मेन्सच्या थ्रू भरतो, स्टेट कोटा जो असतो तो CETच्या थ्रू असतो. त्यामुळे 100 पैकी टिपिकली 65 सीट्स हे CETच्या थ्रू असतात. 15 सीट्स हे ऑल इंडियाच्या थ्रू असतात आणि 20 सीट्स हे बेसिकली मॅनेजमेंट कोटाच्या थ्रू असतात. जेव्हा गव्हर्नमेंट कॉलेज असतात तेव्हा 85-15 असा रेशिओ असतो, कारण तिथे मॅनेजमेंट कोटा नाही. ते कॉलेजनुसार बदलतं बऱ्यापैकी. हां, कॉलेजनुसार बदलतं. वेगवेगळ्या टाईपचे कॉलेजेस आपल्याकडे महाराष्ट्रात आहेत. काही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, काही मायनॉरिटी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, काही प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस खूप आहेत. तर वेगवेगळ्या ठिकाणी थोडे रेशिओज बदलतात, पण दोघांमार्फत आपल्याला ॲडमिशन मिळू शकते. याच्यानंतर विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाची जी इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेमधली सगळ्यात महत्त्वाची जी प्रक्रिया आहे ती आहे की अर्ज भरणे किंवा फॉर्म फिलअप करणे. तर याच्यामध्ये काय काळजी घ्यावी विद्यार्थ्यांनी नेमकी? नाही, फॉर्ममध्ये जे काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बाकी तर सगळ्या सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की आपलं नाव आणि बाकीचे सगळे पर्सनल डिटेल्स लिहिणं, आपले मार्कर्स सांगणं, पर्सेंटाईल्स वगैरे, त्या सगळ्या गोष्टी स्टँडर्डाइज्ड आहेत. पण एक डॉक्युमेंटेशन मात्र व्यवस्थित पाहिजे. तर एक लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स आहेत जे कॅपच्या वेबसाईटवरती सापडतील, जे यावर्षी नवीन सेट ऑफ डॉक्युमेंट जे काही सरकार जाहीर करेल, तर ते विद्यार्थ्यांनी पालकांनी आवर्जून बघावं की लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स आपल्या कॉन्स्टिट्युशनल कॅटेगरीसाठी, म्हणजे ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी वेगळे एक डॉक्युमेंट्स असतात,
जर तुम्ही OBC, NCL किंवा SC, ST किंवा कुठल्या विशिष्ट समाजाच्या घटकातून असाल तर तुम्हाला विशिष्ट एक व्यवस्थित रिझर्वेशन्स आहेत. पण त्याच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटने मान्यता केलेले ते कास्ट सर्टिफिकेट्स पण लागतात. तर त्यामुळे त्या संदर्भात जे काही डॉक्युमेंट्स एक्सपेक्टेड आहेत ते महत्त्वाचे त्यांनी चेक करून ते ऑब्टेन करावे. हा पहिला पॉईंट. आणि दुसरा म्हणजे सर्वात क्रुशल पार्ट खरा म्हणजे फॉर्म भरण्यामध्ये ती लिस्ट ऑफ प्रेफरन्सेस. बरोबर. आपल्याला पहिल्या क्रमांकावरती दुसऱ्या क्रमांकावरती असे ऑलमोस्ट 300 ऑप्शन्स आपण देऊ शकतो. ओके. तर त्या कॉलेज आणि त्या ब्रांचचं फॉर एक्झाम्पल COEP कम्प्युटर सायन्स, PICT कम्प्युटर सायन्स किंवा वालचंद कम्प्युटर सायन्स का जे काय आपण प्रेफरन्सेस लिहू किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स का जे काय असतील तर ते कुठल्या प्रणालीने कुठल्या सिक्वेन्सने ते प्रेफरन्सेस आपण भरायला पाहिजेत हा सर्वात महत्त्वाचा क्रुशल पार्ट आहे. बाकी डॉक्युमेंट्स वगैरे बहुतेक विद्यार्थ्यांकडे असतात आणि फॉर्म बघून ते कळून जातं. आणि असे बरेच करिअर काउन्सिलर्स आहेत, बरेच चांगली माणसं आहेत ज्यांनी असे YouTube व्हिडिओज बनवलेले आहेत की फॉर्म कसा भरायचा आणि त्याचं तुम्ही मार्गदर्शन घेऊन तुम्ही बघू शकता की त्या दक्षता घेऊ शकता. पण प्रेफरन्सेस कसे भरायचे या संदर्भात बरेच गाईडलाईन्स आपण आज बोलूया कदाचित त्याच्यावर. कारण ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक केस वेगळी आहे. म्हणजे असं नाही की त्याला एक जनरलाइज्ड मेथड आहे. प्रत्येक माणसाला एक विद्यार्थ्यासाठी एक पर्सनलाइज्ड पद्धतीने ते करावं लागतं. त्यामुळे काही प्रिन्सिपल्स आहेत, काही तत्व आहेत, काही गाईडलाईन्स आहेत. त्या अनुषंगाने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ती प्रेफरन्स लिस्ट बनवणं सोपं होते. एक मला त्यातलं महत्त्वाचा विचार आहे की जर आता फॉर्म भरल्यानंतर आपण जे काही कॉलेजचे नंबर दिलेले आहेत समजा 1, 2, 3, 4, 5 तर त्याच्यामध्ये नंतर बदल करता येतो का? हा, दर राऊंड ॲटलिस्ट कॅपच्या ह्याच्यामध्ये अशी परवानगी आहे. ओके. की तुम्ही प्रत्येक राऊंडचं लिस्ट आल्यानंतर तुम्ही त्याला ते फ्लोट किंवा फ्रीज किंवा स्लाइड असं एक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही जर पुढच्या राऊंडला जात असाल तर तुम्ही नवीन लिस्ट देऊ शकता. हा, असा रूल गेल्या वर्षीपर्यंत तरी होता. आणि जनरली कॅपमध्ये हा रोल आहे की तुम्ही दर राऊंडला नवीन लिस्ट देऊ शकता. पण हे जोसामध्ये नसतं तसं. किंवा बहुतेक बाकीच्या ज्या नॅशनल कॉलेजेसच्या काउन्सिलिंग्समध्ये पहिल्या राऊंडच्या आधी तुम्ही जो प्रेफरन्स लिस्ट सबमिट करता तो गोज ऑन फॉर द नेक्स्ट फ्यू राऊंड्स. तिथे बदल नाही करता येत. मग डायरेक्टली तुमचा जेव्हा स्पेशल राऊंड CSAB वगैरे असते तेव्हा तुम्ही काहीतरी बदल करू शकता. त्यामुळे ॲटलिस्ट महाराष्ट्राच्या CET सेलने ही एक चांगली गोष्ट केली आहे की तुम्ही दर राऊंडला तुमचं प्रेफरन्स लिस्ट रिवाईज करू शकता. म्हणजे पहिले कॉलेज निवडताना समजा एखादी चुकी झाली तरी परत दुरुस्त करता येऊ शकते. येस येस येस. मी परत आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येतो सर की कॉलेज निवडताना काय खबरदारी घेतली पाहिजे? हां, आता त्याच्यामध्ये एक जनरल एक मान्यता किंवा एक मोस्ट कॉमन मेथड जी वापरली जाते ती ही आहे की वेगवेगळ्या NIRF रँकिंग आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं किंवा अजून काही प्रायव्हेट रँकिंग्स पण आहेत कॉलेजेसचे. तर कुठलं रँकिंग हाय आहे कुठल्या कॉलेजचं त्या बेसिसवरती बरेच लोक कॉलेजेसचं एक स्वतःची एक सिक्वेन्स किंवा एक रँकिंग तयार करतात. दुसरं असं असतं की गेल्या वर्षी ज्या ब्रांच आणि कॉलेजला कट ऑफ हायर होता ते चांगलं कॉलेज असेल असा अनुमान बांधून लोक त्या अनुषंगाने पण एक प्रणाली बनवतात. किंवा तिसरं सर्वात पॉप्युलर गोष्ट जी अशी आहे की कुठल्या कॉलेज आणि ब्रांचला त्यांच्या प्लेसमेंट्समध्ये सॅलरी पॅकेजेस काय, चांगले पॅकेजेस, ॲव्हरेज सॅलरी पॅकेज काय होतं ते बघून पण बऱ्याच वेळेला हे चांगलं कॉलेज किंवा ही चांगली ब्रांच असा निष्कर्ष काढला जातो. पण मला हे एक आवर्जून सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की हे मेथड्स तेवढे फुलप्रूफ नाही आहेत किंवा तेवढे सॅक्रोसॅन्क्ट नाही आहेत, चांगले नाही आहेत. हे आय डोंट अग्री विथ दोज मेथड्स. कारण सॅलरी पॅकेजेस हे वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट्सचे बदलत जातात. जसं जसं इंडस्ट्रीयल सायकल्स बदलतात तसं तसं कुठल्या तरी एका फील्डला डिमांड येईल कुठल्याला नाही येणार, ते चेंज होत राहतं. त्यामुळे नुसतं सॅलरी पॅकेज बघून तुम्ही हा निष्कर्ष काढू शकत नाही की गेल्या वर्षीचा सॅलरी पॅकेज हा होता मग 4 वर्षानंतर पण असंच असेल, ह्याचा काही शाश्वती नाही. दुसरी गोष्ट असं आहे की तुम्ही गेल्या वर्षीचे कट ऑफ बघताय पण गेल्या वर्षीच्या लोकांनी पण त्याच्या आधीच्या वर्षाचे कट ऑफ बघूनच ठरवलं होतं की हे अमुक अमुक कॉलेज किंवा अमुक अमुक ब्रांच चांगलं असेल म्हणून. त्यामुळे हे एक इंडक्टिव्ह लॉजिकने गेले 25-30 वर्षापूर्वी जेव्हा ती प्रक्रिया सुरू झाली होती पहिल्यांदा तेव्हा काहीतरी एक ट्रेंड एस्टॅब्लिश झाला होता. नेक्स्ट इयरच्या लोकांनी आधीचा बघून अरे हेचा कट ऑफ हायर होता म्हणजे कदाचित हे कॉलेज आणि हे ब्रांच चांगलं असेल असं करून ते करत राहिले. तर गेले 25-30 वर्ष हे तेच चालू आहे. कम्प्युटर सायन्स नेहमी हायर कट ऑफला असतं, अमुक एक काही सिलेक्टेड कॉलेजेस नेहमी हायरच क्लोज होतात. पण याचा अर्थ असा नाही की ते कॉलेजेस चांगलेच आहेत किंवा ते डिपार्टमेंट्स तेवढ्याच डिमांडमध्ये आहेत. त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे पॅरेंट्स स्टुडंट्सना की तुम्ही कॉलेज आणि ब्रांचची निवड करताना
ऑफकोर्स तुम्ही बघा, सॅलरी पॅकेज बघा किंवा तुम्ही कट ऑफ पण बघा, असं म्हणणार मी की ते बिलकुल बघू नका, पण त्याच्यावरती फक्त निष्कर्ष करू नका. विद्यार्थ्याला कुठल्याही फील्डमध्ये इंटरेस्ट आहे हे बघा, हे जास्ती महत्त्वाचं आहे. आणि त्याला ग्रॅज्युएशन नंतर करायचं काय आहे हे पण महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर विद्यार्थ्याला MBA करायचं आहे, बरेच मुलं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग MBA कडे जातात किंवा इंजिनिअरिंग केल्यानंतर मग सिव्हिल सर्व्हिसेसकडे वळतात, UPSC MPSC वगैरे, किंवा इंजिनिअरिंग केल्यानंतर ते ऑन्टरप्रिनरशिपकडे वळतात, स्वतःचा स्टार्टअप वगैरे बिझनेस. मग जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे किंवा तुम्हाला MBA मध्ये जायचं आहे, कॉर्पोरेट करिअर पाहिजे, किंवा तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, UPSC MPSC, मग ब्रांच डज नॉट मॅटर. मग ब्रांचला महत्व नाही, मग इन्स्टिट्यूटलाच महत्व केलं तरी काय, मग कॉलेजला महत्व द्यायला पाहिजे. त्यामुळे कॉलेजवरती मग तुम्हाला बघायचं असेल तर मग कुठलं कॉलेज तुम्ही शोधणार, मग तुम्ही कुठले ते हे जे रँकिंग सध्या जे काही जनरली तुम्ही NIRF रँकिंग बघा किंवा कुठल्याही काही प्रायव्हेट रँकिंग्स जे आपल्याला दिसतात, बऱ्याच चांगल्या साईट्स आहेत. Career 360 आहे, शिक्षा.com आहे, collegedekho.com आहे, collegedunia.com आहे, myuni.com आहे. हे चांगले साईट्स आहेत ज्याच्यामध्ये बरंच कॉलेज संदर्भात इन्फॉर्मेशन आहे, गायडन्स आहे. तुम्हाला त्या रँकिंग्स 4-5 वेगळ्या साईट्सचं रँकिंग बघितल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येतो की साधारणपणे कुठल्या कॉलेजेसचे रिव्ह्यूज चांगले आहेत. त्या बेसिसवरती तुम्ही काही निर्णय घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी त्या कॉलेजेसमध्ये शिकतायत त्यांच्याशी बोला, मग तुम्हाला कॉन्फिडन्स अजून वाढेल की अमुक कॉलेजमध्ये जाण्यामध्ये सेन्स आहे. कारण नाहीतर मग ऑनलाईन रिव्ह्यूज पण बऱ्याच वेळेला डॉक्टर्ड असतात, अशा पण काही गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे बेस्ट इज टू टॉक टू सम 3-4 स्टुडंट्स इन दॅट पर्टिक्युलर कॉलेज आणि मग तुम्ही स्वतःचं कन्क्लुजन्स करू शकता. इनफॅक्ट पुण्यामध्ये जर तुम्ही असाल आणि पुण्याच्या कॉलेजेस संदर्भात तुम्हाला हा क्वेरी असेल तर जाऊन पर्सनली व्हिजिट करा कॉलेज, किंवा तुम्ही मुंबईमध्ये असाल तर मुंबईत जाऊन व्हिजिट करा कॉलेज. तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन तिकडच्या विद्यार्थ्यांशी बोलून, काही प्रोफेसर्सशी बोलून अजून काही गोष्टी लक्षात येतात. त्या वाईब्सने पण तुम्ही काही हे निर्णय घेऊ शकता. कॉलेज निवडताना म्हणजे कॉलेजला आपण महत्त्व द्यावं की ब्रँचला महत्त्व द्यावं? समजा COP मध्ये जर समजा मला एखादी कुठली ब्रँच तिथे हवी आहे आणि ती COP मध्ये मिळत नाही आणि दुसऱ्या कॉलेजमध्ये मिळते, तर मग मी ते दुसरं कॉलेज निवडलं पाहिजे का COP मध्ये जी मिळते ती घेतली पाहिजे? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि ही एक खूप मोठी समस्या बहुतेक विद्यार्थ्यांना असतो की मला या कॉलेज मिळते पण पाहिजे ती ब्रांच मिळत नाहीये आणि पाहिजे ती ब्रांच दुसऱ्या कॉलेजला मिळते, त्याचं रँकिंग थोडं खाली आहे. ह्याचं पण उत्तर मी हेच देईन की मीडियम टर्म ॲस्पिरेशन्स मुलाचे काय आहेत, की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याला काय करायचं. जर परत मी जसं म्हणतो, जर MBA, ऑन्टरप्रिनरशिप किंवा सिव्हिल सर्व्हिसेस असेल तर ब्रांच डज नॉट मॅटर. मग तुम्ही कॉलेज बघा, जे चांगलं कॉलेज मिळते. फॉर एक्झाम्पल COEP वर्सेस सपोज दुसरं कुठलं कॉलेज असेल जे सपोज COEP पेक्षा खालच्या रँकिंगचं आहे, चूज COEP. कुठलंही ब्रांच असेल तरी फरक पडणार नाही जर तुमचं एम MBA, ऑन्टरप्रिनरशिप किंवा सिव्हिल सर्व्हिसेस असेल. पण तुमचं एम सपोज फर्दर स्टडीज इन इंजिनिअरिंग असेल, की तुम्हाला MS MTech करायचं आहे किंवा PhD करायचं आहे, रिसर्च करायचं आहे पुढे, तर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्येच राहून ग्रॅज्युएशन नंतर परत पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा PhD पर्यंत जायचं असेल तर मग तुम्हाला ब्रांच जास्त महत्त्वाची आहे आणि हे कॉलेज. मग इन दॅट सिच्युएशन तुम्हाला जर COEP मध्ये एक लोअर ब्रांच मिळत असेल किंवा तुम्हाला एका चांगल्या तुम्हाला जी पाहिजे ती ब्रांच दुसऱ्या कॉलेजमध्ये मिळत असेल तर मग तुम्ही त्या कॉलेजमध्ये जायला पाहिजे जिथे तुम्हाला ती पाहिजे ती ब्रांच मिळते. मग ब्रांचला महत्त्व द्यायला पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू इन्स्टिट्यूशन. जर तुमचं ग्रॅज्युएशन नंतरचं तुमचं ध्येय फर्दर स्टडीज इंजिनिअरिंगमध्येच आहे तर बरेच विद्यार्थी जे इंजिनिअरिंग आता करतात त्यांना इंजिनिअरिंग एक लॉन्च पॅड म्हणून पाहिजे त्यांचं पुढचं करिअर करायला. त्यांना पुढे आयुष्यभर इंजिनियर बनायचं नाही. इनफॅक्ट 70% इंजिनियर्स पुढे इंजिनिअरिंग करतच नाही, ते पायवॉट करून दुसरीकडे कुठेतरी जातात. म्हणून हे 2 वेगळे गट आहेत. हां, आता तिसरा एक महत्त्वाचा कॅटेगरी राहिली की ज्यांना जॉब पाहिजे, ग्रॅज्युएशन झाल्या जॉब पाहिजे. इथे जरासं अवघड आहे की इन्स्टिट्यूटला जास्ती महत्त्व द्यावा का ब्रांचला. इथे दोन्ही महत्त्वाचे ठरतात. पण तरी दोघांमध्ये मी असं म्हणेन की थोडं जास्ती कॉलेजला महत्त्व द्यायला पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू ब्रांच. जर तुम्हाला इमिजिएटली ग्रॅज्युएशन नंतर जॉबच करायचा असेल तर म्हणजे असं साधारणपणे आहे. डिफरंट तुमचं पुढचं ध्येय काय आहे ग्रॅज्युएशन नंतर, त्या बेसिसवरती इन्स्टिट्यूटला जास्ती महत्त्व द्या का ब्रांचला जास्ती महत्त्व द्या हे ठरतं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रत्येक पालकाचं, विद्यार्थ्याचं हेच मत असतं की कुठली ब्रँच चांगली आहे, कुठल्या ब्रँचमध्ये मला हायर पॅकेज मिळेल, कुठल्या ब्रँचमध्ये चांगलं करिअर घडेल. तर नेमकं ब्रँच निवडताना काय त्यांनी लक्षात घ्यावं? मी जसं म्हटलं जसं की कट ऑफ्स बघता गेल्या वर्षीचे, हायर कट ऑफ म्हणजे चांगली ब्रांच असेल किंवा हायर कट ऑफ म्हणजे चांगलं कॉलेज असेल किंवा पॅकेजेस बघतात सॅलरी पॅकेजेस बघतात. पण हे करेक्ट निकष नाही आहेत टू डिसाईड की तुम्हाला कुठलं ब्रांच करायला पाहिजे. तुम्ही जे 11वी 12वी मध्ये विद्यार्थ्यांनी जे 2 वर्ष
मॅथ्स आणि सायन्सचा अभ्यास केला आहे, स्पेशली फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सचा अभ्यास केला आहे, जेईसाठी असो, सीईटीसाठी असो, तर तिथे आपल्याला काही हिंट सापडतात. काही टॉपिक्स आहेत ज्याचं कोरिलेशन स्ट्रेट त्या इंजिनिअरिंग ब्रांचशी आहे. फॉर एक्झाम्पल कम्प्युटर सायन्स बऱ्याच विद्यार्थ्यांना करायची इच्छा असते, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी करायची इच्छा असते, पण मग मॅथमॅटिक्समध्ये परमिटेशन्स, कॉम्बिनेशन्स आणि प्रोबॅबिलिटी नावाचा चॅप्टर आहे. तुम्हाला तो चॅप्टर कसा वाटला? मी बऱ्याच विद्यार्थ्यांशी भेटतो, आम्ही काउन्सिलिंग करतो, मी एवढे वर्ष काउन्सिलिंग करतोय. त्यांना कम्प्युटर सायन्स करायचं का? पॅकेज चांगलं आहे किंवा त्याचं कट ऑफ बघितले आहेत खूप हाय असतात, म्हणजे हायर रँक मुलं ते घेतात, ते चांगलं असेल. पण मग मला विचारतो की तुला 11वी-12वीमध्ये जे परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स, प्रोबॅबिलिटी वाचलं, अभ्यास केला, तुला ते जमलं का? नाही, ते खूप अवघड वाटलं. पण ते जर तुला अवघड वाटलं, मग तुला डिस्क्रीट मॅथमॅटिकल लॉजिक अवघड असेल, तुला जमत नसेल, मग तू पुढे कम्प्युटर सायन्स अभ्यास करणार कसं? त्याच्याने गती होणार नाही. मग खूप काहीतरी स्ट्रगल करून, कसं तरी ओढाताण करून इंजिनिअरिंग करायचं, त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचे नॅचरल टॅलेंट कशामध्ये आहे ते बघणं गरजेचं आहे. लाईकवाईज जर तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं असेल तर ऑब्व्हियसली फिजिक्समध्ये मेकॅनिक्स हा पार्टिकल मेकॅनिक्स, रिजिड बॉडी मेकॅनिक्स हा जर तुम्ही एन्जॉय केला असेल, तुम्हाला आवडलं असेल, तर डेफिनेटली तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडे वळू शकता. तुम्हाला थर्मोडायनामिक्स किंवा फ्लुइड मेकॅनिक्स हे आवडलं असेल तर तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग करू शकता. केमिकल इंजिनिअरिंगमध्ये केमिस्ट्री कमी आहे, मॅथ्स फिजिक्स जास्ती आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मला केमिस्ट्री आवडतं म्हणून मला केमिकल इंजिनिअरिंग करायचं आहे, किंवा केमिस्ट्री आवडत नाही म्हणून मला केमिकल करायचं नाही. हे दोन्ही चुकतं. केमिकल इंजिनिअरिंगमध्ये इट्स अ ब्रांच ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग ॲक्च्युली, ॲज इट कन्सर्न्स मी डिझाईन ऑफ केमिकल प्लांट. त्याच्यामध्ये थर्मोडायनामिक्स खूप आहे, फ्लुइड मेकॅनिक्स आहे, त्याच्यामध्ये मशीन डिझाईन आहे. तर त्यामुळे त्याच्यामध्ये तेच आवडतं तर तुम्हाला ते करता येईल. तुम्हाला मेकॅनिक्स आवडत असेल तर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग पण करू शकता. तुम्हाला जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी आवडली, तुम्हाला कंटिन्युअस मॅथ्स, कॅल्क्युलस वगैरे आवडलं असेल, तुम्हाला इलेक्ट्रिक सर्किट्स अभ्यास करायला आवडलं असेल, जे सिलेबसमध्ये होतं, मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करायला पाहिजे. तुम्हाला जर केमिस्ट्री आवडलं असेल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, तर तुम्ही मटेरियल सायन्स आणि मेटलर्जिकल इंजिनिअरिंग करायला पाहिजे, किंवा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग करायला पाहिजे, किंवा पेट्रोलियम इंजिनिअरिंग करायला पाहिजे, किंवा बायोटेक इंजिनिअरिंग करायला पाहिजे. सो त्यामुळे जे टॉपिक्स 101 टॉपिक्स होते फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये 11वी-12वीमध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला कुठले टॉपिक्स खूप आवडले, खूप सहजपणे जमले, त्याच्याने तुम्हाला हिंट घेता येईल की तुम्हाला कुठलं इंजिनिअरिंग ब्रांच करायला पाहिजे, जेणेकरून पुढचे 4 वर्ष मुलं ते एन्जॉय करतील इंजिनिअरिंग. कारण एक शॉकिंग फॅक्ट जी आहे, जी बाहेर जनरली माहीत नसते, ती ही आहे की मेजॉरिटी स्टुडंट्स जे इंजिनिअरिंग 4 वर्ष करतात, खूप कमी मुलं खरा अभ्यास करतात. मेजॉरिटी पर्सेंटेज स्टुडंट्स खरा इंजिनिअरिंगचा अभ्यास ते 4 वर्षात करत नाहीत. इवन इन व्हेरी एलिट इन्स्टिट्यूशन्स, इवन इन दी IITs, NITs, बिट्स, पिलानी, कुठेही जा तुम्ही, तर ते अभ्यासाचं कल्चर पुढे जसं 4 वर्षामध्ये कमी कमी होतं. फक्त परीक्षेच्या आधी अभ्यास करायचा, बाकी करायचा नाही असं आहे. पुढे 4 वर्ष मुलांनी स्टुडंट लाईफ एन्जॉय करायला पाहिजे, एक्स्ट्रा करिक्युलर करायला पाहिजे, पण अकॅडमिक आणि स्टुडंट लाईफचा बॅलन्स पाहिजे. तो पूर्णपणे डिस्टर्ब्ड असतो फॉर अ व्हेरी लार्ज पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स. तर त्यामुळे अभ्यास करत राहिलं ना तर कुठलीही ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग मुलाला चांगला स्कोप आहे, चांगलं पॅकेज मिळेल, जॉब सगळ्या ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आहेत, असं माझं तरी मत आहे. इंजिनिअरिंग म्हटलं की एक 4-5च ब्रँच सरासरी मुलांना आठवतात किंवा पालकांना त्याच्याबद्दल माहिती असते, जे फेमस आहेत किंवा सगळीकडे आपण ऐकतोय. तर नंबर ऑफ ब्रँचेस किती आहेत इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर समजा आपल्याला करायचं असेल? नाही, बरोबर आहे, महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये लिमिटेड ब्रांचेसच आहेत. तसं तुम्ही IITचं ब्रोशर बघितलं तर ऑलमोस्ट 130 ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने स्पेशलायझेशन्स आहेत, BTech, ड्युअल डिग्री, MTech मिळून तुम्हाला तिथे लिस्ट केलेले दिसतील. पण महाराष्ट्राच्या कॉलेजेसमध्ये एक 10-15च आहेत, आणि फंडामेंटली इंजिनिअरिंग 3च असतात, एक मेकॅनिकल, एक इलेक्ट्रिकल आणि एक कम्प्युटर्स. हे 3च ब्रॉड ब्रांचेस खरे आहेत. पण त्याच्यामधले डेरिव्हेटिव्ज आहेत. जसं मेकॅनिकलच्या थ्रू तुम्ही प्रोडक्शन इंजिनिअरिंग बनवू शकतात, मेकॅनिकलच्या थ्रूच मग सिव्हिल इंजिनिअरिंग आलं, मेकॅनिकलच्या थ्रू परत केमिकल इंजिनिअरिंग आलं, परत इलेक्ट्रॉनिक्सच्या थ्रू इलेक्ट्रिकलच्या थ्रू इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आलं, इलेक्ट्रॉनिक्सच्या थ्रू परत ENTC आलं, टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आलं, इन्स्ट्रुमेंटेशन इन त्याचा एक भाग झाला. मग कम्प्युटर सायन्समध्ये पण आता आपण कम्प्युटर सायन्स खरं प्युअरली अल्गोरिथमिक आणि लॉजिकल आणि मॅथमॅटिकल आहे, ते फार कमी कॉलेजेसमध्ये खरं इंजिनिअरिंगच्या शिकवलं जातं इंडियामध्ये. पण कम्प्युटर सायन्सच्या नावाने मग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर इंजिनिअरिंग असतं. मग त्याच्यामध्ये आजकाल स्पेशलायझेशन्स AI, ML, डेटा सायन्स, ब्लॉकचेन, सायबर सिक्युरिटी हे ॲड केलं जातं. पण अल्टिमेटली हे सगळे स्पेशलायझेशन झाले. पण ब्रॉडली मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल हे एव्हरग्रीन फील्ड्स आहेत माझ्या मते. आणि आपले कम्प्युटर सायन्स IITsमध्ये तर इनफॅक्ट इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल मर्ज इंटू इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच आहेत. तिथे इलेक्ट्रॉनिक्स वेगळं डिपार्टमेंट, इलेक्ट्रिकल वेगळं नाही आहे मेजॉरिटी IITsमध्ये.
पण बाकीच्या आपल्या महाराष्ट्राच्या कॉलेजेसमध्ये इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट वेगळं आहे, त्याच्यामध्ये हेवी इलेक्ट्रिकल्स म्हणजे जे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी, आपल्याकडे जी आता वीज वगैरे जी घरी आहे आपल्या ऑफिसमध्ये वगैरे जे दिसते ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं प्रोडक्ट. पण आपले जे सगळे मोबाईल फोन्स किंवा सगळे लॅपटॉप्स वगैरे जे वर्क करतात किंवा जिथे जिथे चिप्स इन्व्हॉल्ड आहेत ते इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झालं. सो त्यामुळे ते आता बूमिंग फील्ड आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, म्हणून ते एक वेगळं फील्ड म्हणून निर्माण झालेलं आहे. पण फंडामेंटली तेवढेच आहेत. मग आता तसं सिव्हिल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मग मेटलर्जिकल आणि मटेरियल सायन्स इंजिनिअरिंग हे सगळे ऑफर्ड आहेत. सगळे म्हणून एक 8-10 ब्रांचेस प्रामुख्याने आपण डिपार्टमेंट वाईज बघायला गेलं तर आहेत. पण त्याचं नॉमेनक्लेचर थोडंसं पझलिंग असतं बऱ्याच वेळेला, पॅरेंट्सना चेंज असतो, थोडासा एक शब्द इकडे तिकडे असतो. कधी कधी कम्प्युटर सायन्स म्हणतात, कधी कधी कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणतात, कधी कधी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग म्हणतात, कधी नुसतं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतात. तर थोडंसं नॉमेनक्लेचर कन्फ्युजिंग असू शकतं. पण फंडामेंटली हे 3-4च ब्रांचेस आहेत हे समजून जर त्या अप्रोचने बघितलं, त्याचा कोर्स करिक्युलम वाचला तर बऱ्यापैकी स्टुडंट्सना आणि पॅरेंट्सना त्याची क्लॅरिटी येऊन जाते. आता कॉलेजला ॲडमिशन घेताना आपल्याला म्हणजे मोजकीच कॉलेजेस जी नावाजलेली आहेत महाराष्ट्रामध्ये ही माहिती असतात विद्यार्थ्यांना. पण आपण जसं बोललो की कट ऑफ बघायचा, तर ते कट ऑफ कसे नेमके बघावे विद्यार्थ्यांनी, की प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन बघावं की काय नेमके त्याची थेरी? नाही, आपण जर CET सेलच्या जर कॅपच्या वेबसाईटला गेलं तर तिथे गेल्या वर्षीचे कट ऑफ्स जे स्टेट कोटाचे म्हणजे CETच्या द्वारे आहेत, त्यांनी प्रत्येक कॉलेजचे, प्रत्येक राऊंडचे आणि प्रत्येक कॅटेगरीचे त्यांनी व्यवस्थितपणे तिथे मांडलेले आहेत. CET सेलला ते सगळे हो, तिथे तो PDF आहे आणि ऑलमोस्ट तो 1390 पानांचा PDF आहे ते CETसाठी. आणि त्याचबरोबर तसाच एक काहीतरी शेकडो पानांचा ऑल इंडिया कोटासाठी पण एक JEE मेन्सचा PDF आहे. त्याने प्रत्येक COEP फॉर एक्झाम्पल किंवा MIT इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा सिंहगड असेल, त्याच्यामध्ये त्या कॅम्पसचं फर्स्ट राऊंडचं लेट्स से ओपन कॅटेगरी बॉय, ओपन कॅटेगरी लेडीज कोटा, या सगळ्यांमध्ये त्यांनी कट ऑफ दिलेला आहे. पर्सेंटाईल पण मेन्शन केली आहे कुठल्या कट ऑफला क्लोज झालं होतं. आणि मी पर्सेंटाईलपेक्षा मी म्हणेन स्टेट मेरिट लिस्ट रँक बघा, कारण बरेच वेळेला पर्सेंटाईलच्या बेसिस तुम्ही जर कन्क्लुजन केलं तर चुकीचं ठरतो. तुम्हाला आता पर्सेंटाईल बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळाला होता CETच्या रिझल्टच्या दिवशी, पण काही दिवसानंतर स्टेट जनरल मेरिट लिस्ट रँक पण मिळणार आहे किंवा तुम्हाला युनिव्हर्सिटी रँक पण मिळणार आहे. तर तुम्हाला ते तुमचा स्टेट मेरिट लिस्ट रँकप्रमाणे जो कट ऑफ आहे तो बघून तुम्ही अंदाज लावू शकता की मला या कॉलेजमध्ये, या डिपार्टमेंटमध्ये ॲडमिशन मिळू शकते की नाही मिळू शकते. तर त्यामुळे तुम्ही जर तो PDF बघितला तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा. ऑफकोर्स तो खूप मोठा आहे, त्यामुळे तुम्हाला जे कॉलेजेसमध्ये जायचं आहे, एक 15-20 कॉलेजेसची नावं असतील आणि तुम्हाला तुमची कॅटेगरी माहिती आहे, त्यामुळे तुम्ही त्या कॅटेगरीचे कट ऑफ फक्त बघा. आणि टिपिकली तुम्ही 3ऱ्या राऊंडचा कट ऑफ बघायला पाहिजे. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंडचे कट ऑफ बघू नका. थर्ड राऊंडचा कट ऑफ बघा किंवा स्पेशल राऊंडचा शेवटचा जो कट ऑफ होता तो बघा. आणि त्या बेसिसवरती तुम्ही अंदाज लावू शकता की मला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्याची शक्यता आहे की नाही. आणि मग त्याप्रमाणे मग तुम्ही प्रेफरन्सेस लावू शकता. आपण कट ऑफ वरती बोलतोय, म्हणजे कॅप राऊंड म्हणजे नेमकं काय असतं सर? कॅप राऊंडला सामोरं जाताना विद्यार्थ्यांची काय तयारी हवी, किंवा कॅप राऊंडमध्ये काय होतं नेमकं? तिथं जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन नाही मिळाले, दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांनी कसं जावं, काय नेमकं त्याच्यासाठी? नाही, म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे की कॅप म्हणजे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसिजर आहे, कारण ऑलमोस्ट 350च्या वरती इंजिनिअरिंग कॉलेजेस महाराष्ट्रात आहेत, एवढे सगळे सीट्स आहेत. तर प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजने स्वतःची ॲडमिशन प्रोसिजर राबवावी आणि पालक आणि विद्यार्थी प्रत्येक कॉलेजमध्ये वेगवेगळे फॉर्म भरत फिरत राहावे. त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये काही सिंक्रोनायझेशन नाही वगैरे, तर मग खूप केओस होणार. बरोबर. त्यामुळे खूप आधीपासून ही एक प्रथा आहे महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये की, आणि सगळीकडे बेसिकली एक सुप्रीम कोर्टचं एक गाईडलाईन आहे खूप आधीपासून. त्या बेसिसवरती ते एक सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसिजर असते, जे CET सेल महाराष्ट्र सरकारच कंडक्ट करते. आणि जे नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी ही कंपल्सरी आहे. ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये सर्टन सेक्शन ऑफ सीट्स ते करतात कॅपच्या थ्रू, बाकी त्यांना स्वतः सीट्स भरायची सगळा मोबा आहे. तर त्याच्यामध्ये राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 असं असतं. तुम्हाला तो फॉर्म भरावा लागतो, तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट द्यावी लागते. आणि लेट्स से तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये सपोज 70वा ऑप्शन तुम्हाला मिळालं राऊंड 1ला, मग तुम्हाला ऑप्शन दिला जातो की तुम्हाला तो स्वीकारायचा आहे, फ्रीज करायचा आहे, का तुम्हाला तो फ्लोट करायचा आहे, का तुम्हाला आणि फ्लोट केला तर इथे अजून एक इंटरेस्टिंग रूल असा आहे की तो 70वा ऑप्शन जो आहे तो तुम्हाला मिळणारच, तुम्ही सेकंड राऊंडला जरी गेलात तरी, फ्लोट केलं तर. पण त्याच्यावरचे जर कुठला ऑप्शन उपलब्ध असेल तर तोही तुम्हाला दिला जाऊ शकतो सेकंड किंवा थर्ड राऊंडला.
त्यामुळे तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्ही दुसऱ्या राऊंडला जाता. तुम्ही फ्रीज केलं तर तुम्ही लगेच बाहेर पडता. ओके. पण तुम्ही जर फ्लोट केलं तर तुम्ही ऑटोमॅटिकली सेकंड राऊंडला जाता. सेकंड राऊंडला पण परत तुम्हाला काहीतरी 17वा ऑप्शन मिळाला होता फर्स्ट राऊंडला. सपोज मला 50वा ऑप्शन मिळाला सेकंड राऊंडला. मग तुम्ही सेकंड राऊंडला तिथे तो परत तुम्हाला ऑप्शन दिला जाईल की तुम्ही तो एक्सेप्ट करा, म्हणजे फ्लोट फ्रीज करा किंवा फ्लोट करा. बरोबर. मग तुम्ही जर परत फ्लोट केलं तर परत तुम्ही थर्ड राऊंडला जाणार. मग मला मिनिमम 50वा ऑप्शन तर मिळणारच आहे किंवा त्याच्यावरचे मिळू शकतात. सपोज मला थर्ड राऊंडला परत 50वाच मिळाला ऑप्शन, मग तुम्हाला दिलं जाईल ऑप्शन की तुम्ही ते एक्सेप्ट करायचं की नाही, कारण थर्ड राऊंड नंतर तुम्हाला ते एक्सेप्ट करावंच लागतं. ओके. जनरली तसं आहे. तुम्हाला मान्य असो की नसो तुम्हाला ऍडमिशन घ्यावी लागते. किंवा तुम्ही म्हणजे एक असा ऑप्शन असतो की तुम्ही मग स्पेशल राऊंडला जाण्यासाठी तुम्हाला तो पण एक ऑप्शन दिला जातो की तुम्हाला जर नाही स्वीकारायचं असेल मग तुम्ही स्पेशल राऊंडला जाऊ शकता. पण जनरली म्हणजे थर्ड राऊंड नंतर ते क्लोज होतं. तर यावर्षी कधी कधी ते 3 राऊंड असू शकतात, ते 4 राऊंड होऊ शकतं, डिपेंड की लेटेस्ट रूल्स जे जे ज्या पद्धतीने असतील त्याप्रमाणे आपल्याला बघावं लागेल. हा, त्याच्यावरती शिक्षण मंत्र्यांनी भाष्य केलेलं आहे, पण अजून त्याचा काही जसं जी आर आलेला हा, म्हणजे स्पेक्युलेशन आहे की यावर्षी चौथी राऊंड पण होईल 4 राऊंड आणि मग स्पेशल राऊंड सुरू होते. बरोबर. पण तो अर्ज भरताना आपण जे म्हणतो ते विद्यार्थ्यांकडनं सरासरी काय चुका होतात आणि त्या त्यांनी टाळल्या पाहिजेत. एक तर खूप कमी चॉईसेस भरतात ओके. मुलं, आणि त्यांना असं वाटतं की माझा सपोज पर्सेंटाईल कमी आहे, 70 पर्सेंटाईलच मला सीईटीत मिळालं, तर मला 80-90ला जे कट ऑफ क्लोज झाले होते ते तर मला मिळणारच नाही, तर मी ते माझ्या प्रेफरन्स लिस्टमध्ये घालायलाच नाही पाहिजे, असं काहीतरी ते भ्रम करून बसतात. तसं नाही करायला पाहिजे. तुम्हाला जरी 99.99ला जरी जी क्लोज झाली होती ती पण तुम्ही पहिल्या ऑप्शनमध्ये घालू शकता, कारण तुमच्या आधीचा जो विद्यार्थी आहे हायर रँक, त्याचं ते ऑप्शन 1 पासून 300 सगळे ऑप्शन्स चालणार, तो अल्गोरिदम त्याला जे काय फिजिबल आहे ते अलोकेट करणार आणि मगच तुमच्याकडे येणार. मग तुमच्या पहिल्या ऑप्शन पासून ते 300 ऑप्शन पर्यंत सगळं चालणार. ते असं हॉरिझॉन्टल स्कॅनिंग नाही आहे की सगळ्यांचे पहिले ऑप्शन बघितले जातील मग सगळ्यांचे दुसरे ऑप्शन बघितले जातील, असं होत नाही. त्यामुळे तुम्ही पहिलं ऑप्शन जे तुम्हाला मिळणं शक्यच नाही आहे तेही तुम्ही घालू शकता. त्यामुळे 300 ऑप्शन जर सरकारने तुम्हाला दिलेले आहेत ना ऑप्शन, 300 ते 300 भरा ना. हा एक पहिली चूक होते की तुम्ही म्हणजे खूप कमी ऑप्शन भरता, 5-10 ऑप्शन भरता, 5-10, 15-20 समजा, जास्तीत जास्त 20-25-50 पर्यंत. हा, तेवढंच भरता आणि मग काहीच मिळत नाही. मग असं होतं. मग बरेच वेळेला खरं तुम्हाला तुमच्या स्कोअरला मिळू पण शकतं, पण तुम्ही ते काहीच भरत नसल्यामुळे ते मिळत नाही. आणि असं होऊ शकतं की कदाचित तुम्हाला या अमुक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायची इच्छा नाहीये, मग मी त्याचं ऑप्शन का घालू. पण शेवटी घाला ना. तुम्हाला जे मिळायचे चान्सेस आहेत ते मध्ये कुठेतरी घाला. एकदम ॲम्बिशियस ऑप्शन्स पहिले 40-50 घाला, त्याच्यानंतर पण 100-150 ऑप्शन्स असे घाला जे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे, आणि नंतरचे 50-60 ऑप्शन्स तुम्ही असे घाला जे तुम्हाला मिळू शकतं पण मला याची इच्छा नाही. पण एक 300 पैकी तुम्ही एक 250 ऑप्शन तरी भरायला पाहिजेत, असं माझा हा पहिला पॉईंट. जास्त ऑप्शन्स भरायला दिले पाहिजे त्याच्यामध्ये. आणि दुसरी चूक अशी होते की तुम्ही एका सर्टन कॅटेगरीमध्ये असता. फॉर एक्झाम्पल तुम्ही लेट्स से गर्ल्स कोटा वेगळा आहे, परत रिजनल कोटा आहे. फॉर एक्झाम्पल पुण्याच्या विद्यार्थ्यांना पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अप्लाय करताना 70% कोटामध्ये तुम्ही असता. बरोबर. पण पुण्याचा विद्यार्थी जेव्हा मुंबईत अप्लाय करतो तो 30% कोटामध्ये जातो. ओके. म्हणजे आपल्या शहरामध्ये पण म्हणजे साधारण एक 8 झोन्स असे आहेत महाराष्ट्राचे इंजिनिअरिंगचे. पुणे, मुंबई असे वेगवेगळे नागपूर झोन वगैरे वेगळा आहे. त्यामुळे त्या झोनच्या विद्यार्थ्यांना 70% सीट्स राखीव आहेत. मग तुम्ही तो जेव्हा कट ऑफ पण बघणार तेव्हा तो बरोबर तुमच्या कॅटेगरीचाच कट ऑफ बघून तुम्ही हे सगळे निष्कर्ष काढा. बऱ्याच वेळेला विद्यार्थी चुकीच्या कॅटेगरीचे कट ऑफ बघून काहीतरी करतात. बरोबर. तिसरी चूक अशी होते की राईट डॉक्युमेंट सबमिट करत नाहीत. बऱ्याच वेळेला तुमच्याकडे कुठलं डॉक्युमेंट नसेल जरी तरी तुम्ही त्याचं ॲफिडेव्हिट करू शकता. ॲफिडेव्हिट करा की मी अमुक तारखेपर्यंत हे डॉक्युमेंट प्रस्तुत करेन किंवा देईन, आज माझ्याकडे नाही. वेळ मागून घेऊ शकता. तेही सीईटी सेल एक्सेप्ट करतो. त्यामुळे सगळ्यासाठी तरतुदी सोल्युशन्स आहेत. जो तुम्ही काही फेक करत नसाल, तुम्ही जेन्युइन असाल तर तुमच्यासाठी सोल्युशन्स अवेलेबल आहेत. त्यामुळे कुठलाही एका डॉक्युमेंट नाही आहे म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका. यू कॅन मेक एन ॲफिडेव्हिट से की या तारखेपर्यंत आम्ही तो डॉक्युमेंट परत प्रोड्यूस करू, ते एक्सेप्ट केलं जातं. ओके. पण त्यावेळेला तो डॉक्युमेंट नंतर मग त्या तारखेपर्यंत प्रोड्यूस करायला पाहिजे, तेवढं मात्र नक्की. व्यवस्थित बघून घेतलं पाहिजे सगळे ऑप्शन फॉर्म भरताना, किंवा कॉलेजेसची जी लिस्ट वगैरे आहे ती सगळे स्पेलिंग मिस्टेक्स होता कामा नये, बेसिक अशा पण गोष्टी बऱ्याच वेळेला होतात. त्यामुळे एकदा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर अजून एक 2-3 व्यक्ती पण समोर असायला पाहिजे की माझी काही चूक होत असेल तर आई किंवा वडील किंवा भाऊ बहीण कोणतरी परत अजून एक मनुष्य बघतोय तेच गोष्ट, त्यांचे काही चूक होत नाही ना, काही आपल्याला टायपिंगमध्ये काही चूक होत नाही ना, ते चेक करता येतं. हा, याच्यामध्ये एक छोटासा प्रश्न असा होता की आपण कॉलेजेसची लिस्ट नंतर बदलू शकतो. नावांमध्ये वगैरे जर काही आपण भरताना गडबड झाली, समजा आपण स्पेलिंग मिस्टेक म्हणतोय किंवा काही हे झालं, तर ते परत बदलू शकतो का आपण, ते अपडेट करू शकतो का?
ते थोडं डिफिकल्ट आहे, पण त्याच्यामध्ये पण सोल्युशन्स अवेलेबल आहेत. ते पण कॅपचे जर तुम्ही बिझनेस रूल्स व्यवस्थितपणे वाचले असतील तर तीही तरतूद आहे. सी, तुम्ही जर एक लेट्स से माझं नाव आता दुर्गेश आहे आणि मी सपोज कधी चुकीचं लिहिलं, तर मी तसं ॲफिडेव्हिट करू शकतो की माझं खरं नाव दुर्गेश आहे, माझी चूक झाली. बरोबर. ॲफिडेव्हिट इज जस्ट की काय घडलंय हे मी विथ अन ओथ लिगली मी एक डॉक्युमेंट सबमिट करतोय. तर मी ॲफिडेव्हिट सबमिट केलं की सगळं ॲक्सेप्ट करतात. ओके. तुम्ही जर काही खोटंपणा करत नसाल आणि काहीतरी खरोखरच चूक झाली आहे आपल्याकडून, तर मग अशा गोष्टी अकोमोडेट केल्या जातात. ओके. असं नाही की एकदम हार्ड अँड फास्ट रिजिड रूल्स नाही आहेत. पण ऑफकोर्स जसं जसं आपण जेवढं दक्षता घेऊ, जेवढं प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्यू. बरोबर. त्यामुळे आपण अशा गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत. आणि त्याच्यासाठी जेव्हा आपण पहिल्यांदा जेव्हा फॉर्म भरू तेव्हा एका 2-3 लोकांकडून आपण ते सगळे एंट्रीज एकदम व्यवस्थितपणे तपासून घेतल्यानंतर मग हे सगळे इश्यूज येतच नाहीत. ओके. सर, आता इंजिनिअरिंगमध्ये आता जे काही AI नवीन तंत्रज्ञान येत आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये, ते धुमाकूळ घालते सध्या. तर इंजिनिअरिंगमध्ये पण नवीन AIच्या काही ब्रँचेस येत आहेत. तर याविषयी नेमकं काय विद्यार्थ्यांना सांगाल तुम्ही? ते जसं कोडिंग हे एक जेनेरिक स्किल इंजिनियर्सना माहिती पाहिजे. लाईक IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही एक अशी गोष्ट आहे जे प्रत्येक इंजिनियरला माहिती पाहिजे. बरोबर. त्याचं प्रोग्रामिंग असेल, काही सॉफ्टवेअर्स असतील, काही ॲप्स असतील आणि बेसिक नॉलेज हे म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर असो किंवा कम्प्युटर सायन्स इंजिनियर असो, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असो, सिव्हिल असो, मेटलर्जिकल असो, केमिकल असो, प्रत्येकाला IT ची गरज आहे. त्यामुळे IT हे एक वेगळं इंडिपेंडेंट फील्ड नाही आहे, हे एक जेनेरिक फील्ड आहे, ते सगळ्यांना नॉलेज त्याचं असायला पाहिजे. लाईकवाईज AI पण आणि AI टूल्स हे सगळ्या इंजिनिअरिंग ब्रांचेसच्या लोकांना त्याचा स्टडी आता अनिवार्य आहे. करावाच लागला. हां, म्हणजे नुसतं काही कम्प्युटर सायन्सच्या लोकांनीच AI शिकावं, बाकीनी शिकावं नाही असं नाही. AI टूल्स तर मी म्हणतो नुसतं इंजिनियर्स नव्हे, सगळ्यांनीच, राईट फ्रॉम कंपनीच्या ऑफिस बॉयपासनं ते CEO पर्यंत सगळ्यांनी आता AI टूल्स शिकायला पाहिजे. इव्हन हाऊसवाईफने पण AI टूल शिकायला पाहिजे, कारण बऱ्याच गोष्टी आपल्या त्याच्याने सोपे होणार आहेत. तर म्हणजे मी तुम्हाला सांगतो की नीटसाठी आता रिसेंटली मी एक कट ऑफसाठी एक बॉट बनवला. ओके. मला लिटरली 7 मिनिटं लागली AI टूल्स वापरून. 7 मिनिट्समध्ये तो नीटचा बॉट रेडी झाला. आणि तसाच मी जोसासाठी पण बनवला होता, त्याला मला थोडा जास्त वेळ लागला, 16 मिनिटं लागली फक्त. सो इट इज पॉसिबल. तुम्ही घरी बसल्या बसल्या विदाउट नोईंग एनी कोडिंग, विदाउट हॅव्हिंग टू राईट 1 लाईन ऑफ कोड, AI टूल्स वापरून तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. आणि त्यामुळे हे वेगवेगळे AI टूल्सचं नॉलेज आता हे सगळ्यांनाच गरजेचं आहे, नुसतं इंजिनियर्स नाही, सगळ्यांनाच गरजेचं आहे. तर त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जर AI ML नावाची कुठली फील्ड अवेलेबल असेल, हे काय असतं माहिती आहे, बेसिकली हे कम्प्युटर सायन्सचेच कोर्सेस असतात. फक्त त्याच्यामध्ये 1-2 कोर्सेस AI ML किंवा सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन अशा गोष्टींना थोडं त्यांनी डेडिकेटेड असे 1-2 कोर्सेस ॲड करतात इलेक्टिव्स म्हणून किंवा एक स्पेशलायझेशन म्हणून 4th इयरला, 3rd इयरला. बाकी 1st, 2nd, 3rd इयरला मोरॉलेस तोच कोर्स असतो जो कम्प्युटर सायन्सच्या बाकीच्या मुलांसाठी असतो. त्यामुळे हे प्रॉमिसिंग फील्ड आहे. ज्याला त्याच्यामध्ये एकदम डीप जायचं असेल त्यांनी AI ML करूया, डेफिनेटली इट्स अ व्हेरी प्रॉमिसिंग फील्ड. पुढे बरेच जॉब्स जे काही डिस्प्लेसमेंट्स होऊ शकतात असं म्हटलं जातं. सगळे तज्ज्ञ म्हणतात की AI मुळे बरेच जॉब्सचं डिस्प्लेसमेंट होणार आहे, रिप्लेसमेंट होणार आहे, कदाचित ट्रान्सफॉर्मेशन होणार, नवीन जॉब्स पण क्रिएट होतील. बरेच जॉब्स जातील पण नवीन जॉब्स क्रिएट होतील. ज्यांना AIचं नॉलेज चांगलं आहे त्यांना जॉब्स ते मिळतील. त्यामुळे ज्यांना कम्प्युटर सायन्स विथ AI ML करायचं असेल ते वेलकम टू डू दॅट. पण AI ML नुसतं हे कम्प्युटर सायन्सच्या मुलांनी शिकू नये, त्यांनी सगळ्या इंजिनियर्सनी शिकायला पाहिजे. आणि माझं तरी असं मत आहे की कोर इंजिनिअरिंग ब्रांच करून हे सगळ्या गोष्टी IT टूल्स शिकलेत तर जास्ती चांगलं भवितव्य मुलांचं निर्माण होईल. सगळ्यात याच्यात महत्त्वाचं जे येते सर की प्रत्येक घरामध्ये सध्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनची चर्चा चालू आहे. याच्यामध्ये विद्यार्थी वेगळं बनतो, मुलगा वेगळं बनतो, पालक वेगळं बनतात. पालक म्हणतात की हायर पॅकेजेसला गेलं पाहिजे, विद्यार्थ्याला ते जमेलच झेपेलच असं आपण सांगू शकत नाही. नेमकं विद्यार्थ्यांनी त्याच्या मनाचं करायचं की पालकांचं ऐकायचं, काय याच्यामध्ये तुम्ही? नाही, पॅकेज हा एक पॅरामीटर नाही आहे, मी तुम्हाला तेच म्हणतो. कारण हे गेले 25-30 वर्ष IT फील्ड किंवा कम्प्युटर सायन्स फील्डमध्ये जॉब्स इंडियामध्ये खूप होते, त्यामुळे त्या फील्डला एक चांगलं ट्रॅक्शन मिळालं होतं, हे खरं आहे. पण ह्याच्या पुढे 2025 नंतर विथ द ॲडव्हेंट ऑफ AI अँड ऑटोमेशन अँड रोबोटिक्स असं राहीलच का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे माझं मत तरी असंच आहे की मुलांनी आत्ताच्या काळामध्ये कम्प्युटर सायन्सच्या मागे न लागता कोर इंजिनिअरिंग ब्रांच करावं आणि विद्यार्थ्यांनी हे परखावं की मी कशामध्ये चांगलं करू शकतो. आणि पालकांनी पण या बाबतीत सेन्सिटिव्ह राहावं की त्याला 11वी-12वीमध्ये जे सब्जेक्ट शिकला तो मॅथ्स, सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये
त्याच्याने त्याला कुठले टॉपिक जमले, कुठले टॉपिक्स नाही जमले, त्या अनुषंगाने त्याला कुठली इंजिनिअरिंग ब्रांच झेपेल न झेपेल हे जास्ती महत्त्वाचं आहे. आणि मी सांगतो की कुठल्याही इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये रिसर्च करता येतं, पुढे जॉब्स आहेत, फर्दर स्टडीज करता येतात आणि डीप डाऊन ना प्रत्येक इंजिनिअरिंग ब्रांच एक दुसऱ्यांशी इंटररिलेटेड पण आहे. उद्या तुम्ही मेकॅनिकलमधून तुम्ही पुढे रोबोटिक्समध्ये जाऊ शकता, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स नाही पण तुम्ही नंतर मेकॅट्रॉनिक्स जाऊ शकता. एरोस्पेस इंजिनिअरिंग तर सगळ्याच या ब्रांचेसचं कॉम्बिनेशन ब्रांच आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग सगळ्या ब्रांचेसची कॉम्बिनेशन ब्रांच आहे. त्यामुळे तुम्ही जर जसं जसं पुढे पुढे शिकत झाला तर तुम्ही सगळ्या इंजिनिअरिंग ब्रांचची गरज लागते. आपण असं म्हणू शकत नाही की एकाच पर्टिक्युलर ब्रांच ऑफ इंजिनिअरिंगने सगळं काही साध्य होतं. त्यामुळे कोर इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये मुलांनी जर केलं मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, केमिकल, तर मला असं वाटतं की जास्ती सस्टेनेबल फ्युचर आहे. आणि त्याबरोबर 4 वर्ष करता करता सगळे IT टूल्स शिका. भरपूर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, सर्टिफिकेशन्स मिळतात. युडेमी आहे, युडॅसिटी आहे, IITमध्ये कन्वल रेखी स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बरेच असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे, आणि इव्हन तुम्हाला ग्रोथ स्कूल आणि असे अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत जे उत्तम पद्धतीने तुम्हाला शिकवतात या सगळ्या जे वेगवेगळे गोष्टी. म्हणजे वेदर तुम्ही प्रोग्राम कोडिंग असो किंवा या सगळ्या इव्हन AI टूल्स असो, AI एजंट्स बनवणं असो, तर हे सगळं त्यांनी साईड बाय साईड या इंजिनिअरने शिकायला पाहिजे. मग तुम्ही जॉब मार्केटमध्ये एकदम चांगलं उभं राहू शकता. 4 वर्षामध्ये साईड बाय साईड करू शकता. 4 वर्षाने साईड बाय साईड करून तुम्हाला हे सगळं शिकून करता येतं. आता लेटेस्ट आता IIT मद्रासने पण डेटा सायन्सचा कोर्स लॉन्च केलेला आहे. जर तुम्ही साईड बाय साईड ऑनलाईन कोर्स आहे तो 4 वर्ष, तो कोणी करू शकतं. तुम्हाला त्यासाठी JEE ॲडव्हान्स करून IIT मद्रासमध्ये जायची गरज नाही. तो फुल फ्लेजेड रिगरस डेटा सायन्सचा 4 वर्षाचा कोर्स आहे. कुठल्याही इंजिनिअरिंगचा स्टुडंट इंडियामध्ये असेल तर तो तिथे अप्लाय करून तो करू शकतो. असे अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेसने सुरू केलेले आहेत, इंडियात नाही, अमेरिकेत पण आणि युरोपमध्ये पण आणि सिंगापूरमध्ये पण. त्यामुळे आज तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑनलाईन एवढं सगळं शिकू शकता. मग पण हे गोष्ट तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुम्ही ऑनलाईन नाही शिकू शकत, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग तुम्ही ऑनलाईन नाही शिकू शकत. हे तुम्ही कम्प्युटर सायन्स आणि ITचे कोर्सेस शिकू शकता. त्यामुळे जे तुम्ही ऑनलाईन शिकू शकता ते तुम्ही ऑनलाईन करा. त्याच्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायची काय गरज, जाण्याची गरज नाहीये. बरोबर. मग इंजिनिअरिंग कॉलेज तुम्ही मग कोर इंजिनिअरिंग ब्रांच शिकण्यासाठीच करा. मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, सिव्हिल असेल, केमिकल असेल, ते तुम्ही फक्त इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकू शकता आणि ते तुम्ही तिथे करायला पाहिजे. आणि ॲड टू दॅट दीज IT टूल्सचे सर्टिफिकेशन, त्यांनी तुम्हाला जॉब पण मिळेल, फर्दर स्टडीजसाठी पण होईल, तुमची प्रोडक्टिव्हिटी पण वाढेल. दिस इज माय ॲडवाईस. आणि कम्प्युटर सायन्सच्या मागे फार लागू नये. कोर कम्प्युटर सायन्स एकतर फार कमी कॉलेजेसमध्ये इंडियामध्ये शिकवलं जातं आणि त्याचं एक लेवल जी मुलांची पाहिजे कोर कम्प्युटर सायन्स शिकण्यासाठी, ते टिपिकली JEE ॲडव्हान्समध्ये जे टॉप 300-500 रँक मिळवतात मुलं त्यांचीच असते. बाकी मुलांनी त्या फील्डमध्ये जाऊ नये. बाकीकडे कम्प्युटर सायन्सच्या नावाने ॲक्च्युली फक्त IT आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगच शिकवलं जातं. ते तुम्ही मग इलेक्ट्रॉनिक्समध्ये राहून किंवा बाकी कुठल्या इंजिनिअरिंग राहून शिकू शकता. वाय डू हॅव टू एनरोल युअर सेल्फ इन अ कम्प्युटर सायन्स कोर्स. त्यामुळे मी सिरियसली चॅलेंज करतोय त्या मुलांना आणि पालकांना जे विचार करतात की कम्प्युटर सायन्समध्येच माझं फ्युचर आहे. आणि म्हणजे सगळ्यात जास्त ओढा तिकडेच असतो किंवा प्रत्येक विद्यार्थी, कारण गेले 30 वर्ष असं झालं. गेले 30 वर्ष IT जॉब्स मिळत होते, चांगले पॅकेजेस मिळत होते, त्यामुळे ते तसं झालेलं आहे. पण ह्याच्या पुढे तसं होईल की नाही ह्याच्याबद्दल मला तरी शाश्वती वाटत नाही. म्हणून मी मुलांना आता ॲडवाईस करते की तुम्ही कोर इंजिनिअरिंगमध्ये शिफ्ट व्हा आणि IT शिका ॲज अन ॲड ऑन टूल, नॉट ॲज द ओनली टूल. दिस इज माय ॲडवाईस. त्यामुळे पुढे मला मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स हे एव्हरग्रीन फील्ड्स आहेत, सिव्हिल, केमिकल, ह्यांची जास्ती मोठी स्कोप आणि हे ब्रॉड बेस्ड पण आहेत. त्याच्याने खूप स्पेशलायझेशन्स आहेत वेगवेगळे. तुम्ही नंतर केमिकल इंजिनिअरिंग नंतर तुम्ही एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग करू शकता, केमिकल इंजिनिअरिंगच्या थ्रू बायोटेक इंजिनिअरिंग करू शकता. कितीतरी फील्ड्स विदिन आहेत, लोकांना माहीत नाही आहे. आणि त्यामुळे ते एकच कम्प्युटर सायन्स, IT तेच सिंगल ट्रॅक झाले आहेत मुलं. त्याचा प्रचार जास्त झालेला आहे. ते बबल आहे, ते बबल आता बस्ट होऊ शकते. आणि मागच्या काही बऱ्याच वर्ष तुम्ही म्हटलं 30 वर्ष त्याला पॅकेजेस पण चांगली मिळत होती. पण आता AI मुळे थोडंसं त्याच्यावर. हो, आणि तुम्ही बघा लेट 1960s अर्ली 70s मध्ये केमिकल इंजिनिअरिंगची फॅड होती. मग अर्ली 80s मध्ये CAD/CAM मेकॅनिकल इंजिनिअरिंगची एक फॅड होती, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वगैरे. नंतर मग अर्ली 90s मध्ये हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचं फॅड होतं. मग तुम्ही 2001-10 या पहिल्या दशक जे म्हणूया आपण या शतकाचं 2000-2010 टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचं एकदम मोठं फॅड होतं. आणि गेले 25 वर्ष साधारणपणे 1995 to 2025 कम्प्युटर सायन्स हॅज बीन अ व्हेरी कन्सिस्टंट, म्हणजे नंबर 1 नंबर 2 नेहमी त्याचं कट ऑफ वाईज असायचं. त्याचं मागे कारण पण होतं की IT इंडस्ट्री पण तेवढी वाढली, ग्रो झाली, लोकांना सॅलरी पॅकेजेस मिळाले, थोडे ऑपॉर्च्युनिटीज होते. पण आता AI ऑटोमेशनमुळे हे सगळ्यावरती प्रश्नचिन्ह आहे. बरोबर. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी आता विचार करावा की मी जेव्हा 2029ला किंवा 2030ला जेव्हा जॉब मार्केटमध्ये बाहेर येईन तेव्हा काय परिस्थिती असेल, तेव्हा बदललं असेल बरंच काही.
म्हणून रिटर्निंग टू कोर इंजिनिअरिंग इज ऑलवेज अ गुड अँड ॲडवायसेबल थिंग. नाही बरोबर, कारण आता आपण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणारा मुलगा जो आहे तो 4 वर्षानंतर म्हणजे 30-31लाच तो बाहेर येईल मार्केटमध्ये. तेव्हाची परिस्थिती काय असेल हे महत्वाचं आहे, वेगळ्याच याच्यावरती असणार आहे. मला सर जेई ॲडव्हान्स कडे थोडंसं यायचं होतं. त्याच्यातला एक प्रश्न असा होता की IIT, NIT आणि IIIT याच्यामध्ये काय फरक आहे? नाही, IITची ऍडमिशन म्हणजे IITs हे 23 IITs भारतभर आहेत, 17,000 सीट्स आहेत. बरोबर. आणि IIT बॉम्बे हे महाराष्ट्रात आहे. तसं प्रत्येक राज्यात एक IIT आहे. तर त्याची ऍडमिशन जेई ॲडव्हान्सच्या एक्झामच्या थ्रू होते, त्या रँकच्या थ्रू होते. आणि IIT मध्ये बेसिकली सर्वात टॅलेंटेड मुलं, कारण जेई ॲडव्हान्स ही परीक्षा सर्वात अवघड आहे जगात, आणि त्या परीक्षेला क्रॅक करून जे पहिले 17, 18, 20 हजार रँकची मुलंच तिथे ते ॲडमिशन मिळवतात. त्यामुळे तो जो, आणि शेवटी पुढे अंडर ग्रॅज्युएशन एज्युकेशनमध्ये ऑफकोर्स तुमचं करिक्युलम, तुमचे फॅकल्टीज, तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर हे डेफिनेटली इन्फ्लुएन्स करतं, पण तुमचे स्टुडंट पिअर ग्रुप सर्वात जास्ती एक दुसऱ्यांना इन्फ्लुएन्स करतं. त्यामुळे जर एवढा टॅलेंटेड पिअर ग्रुप असेल, एवढा स्टुडंट ग्रुपच एवढा व्हायब्रंट आणि एवढा ब्रिलियंट असेल, तर ऑब्व्हियसली विद्यार्थ्याची प्रगती सर्वात जास्ती होऊ शकते. म्हणून IITची क्रेज आहे. NITs पण खूप प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांची ऍडमिशन जेई मेन्सच्या थ्रू, ॲडव्हान्सच्या थ्रू नाही. आणि NIT मध्ये आणि IIT मध्ये एक मेजर डिफरन्स असा आहे, बिसाइड्स की एंट्रन्स एक्झाम वेगळी आहे, पण दुसरा अजून एक फरक असा आहे की NITs मध्ये 50% सीट्स त्या राज्याच्या मुलांसाठी राखीव असतात. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये NIT नागपूरला आहे, तर NIT नागपूरमध्ये जेवढे काही सीट्स आहेत त्याचे 50% सीट्स आपल्याच महाराष्ट्राच्या मुलांसाठी आहेत, राहिलेले 50% सीट्स हे ऑल इंडियाच्या मुलांसाठी. पण IIT मध्ये तसं रिजनल कोटा नाही. तर त्यामुळे म्हणजे हा एक दुसरा डिफरन्स आहे. आणि ऑफकोर्स IITs मध्ये थोडं रिसर्चसाठी, इनोव्हेशनसाठी थोडा अजून जास्ती थ्रस्ट आहे ॲज कम्पेअर्ड टू NITs. हे गेले बरेच वर्षांचे रिसर्च पेपर्स, पेटंट्स किंवा ऑफकोर्स क्वालिटी ऑफ स्टुडंट्स त्या पद्धतीचे असल्यामुळे थोडाफार डिफरन्स आहे. तर एक जनरल ब्रँड इक्विटी जर बघायला गेलं तर IITची ग्लोबली खूपच स्टेलार ब्रँड इक्विटी आहे. NITची पण खूप चांगली आहे, पण नॅशनल स्टेचर म्हणूया आपण त्याला, रादर दॅन ग्लोबल स्टेचर. आणि IIITs हे तसे रिलेटिव्हली नवीन संस्था आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि काही इलेक्ट्रॉनिक्स वगैरे पण फील्ड्स तिथे अवेलेबल आहे. तर सुरुवातीला ते IIIT ग्वालियर, IIIT लखनौ, IIIT अलाहाबाद, IIIT विशाखापट्टणम असे 3-4 सुरू झाले होते. आणि नंतर आता ऑलमोस्ट एक 21 IIITs भारतभर अवेलेबल आहे. पुण्यामध्ये पण एक IIIT, तळेगावला एक IIIT अवेलेबल आहे. त्याची ऍडमिशन जेई मेन्सच्या थ्रू असते. तर IIIT मध्ये पण करिक्युलम चांगला आहे, इंडस्ट्री रेलिव्हंट आहे, NITs आणि IITsला बेंचमार्क आहे. पण त्याचा फोकस मोस्टली म्हणजे जर IIIT हैदराबाद आणि बँगलोर बघितली तर दे आर एक्सलंट, दे आर अ क्लास अपार्ट. पण बाकीचे IIITs पण खूप चांगले करिक्युलम फॉलो करतात. ज्यांना IT मध्ये किंवा कम्प्युटर सायन्सच करायचं आहे, त्यांना कुठली कोर इंजिनिअरिंग ब्रांच करायची नाही आहे, तर दे कॅन कन्सिडर IIITs, कारण त्यांचं करिक्युलम खूप चांगलं आणि अपग्रेडेड आहे. फक्त अजून तेवढी लोकप्रियता म्हणूया, पॉप्युलॅरिटी म्हणूया, तर तेवढी अजून IIITsला मिळाली नाही, कारण ते अजून 15 वर्ष जुने आहेत फक्त. दे आर 15 year old इन्स्टिट्यूशन्स. आणि कुठल्याही संस्थेला खूप मोठी ब्रँड इक्विटी अर्न करण्यासाठी एक 20-25 वर्ष तरी लागतात जनरली. त्यामुळे तेवढे अजून काळ गेलेला नसल्यामुळे IIITचं अजून तेवढं नाव नाही झालं. तरी IIIT हैदराबाद, IIIT बँगलोर, IIIT ग्वालियर, IIIT लखनौ इज वेल नोन. ओके. IIT मध्ये असं काय, IIT ग्रेटच आहेत, परंतु IIT मध्ये असं काय आहे ही IIT चांगली आहे किंवा याच्यामध्ये थोडंसं अजून आता ते नवीन आहेत, चालू आहेत, तसं नाही म्हणणार मी. कारण शेवटी सगळी मुलं चांगल्या रँकचीच मुलं तिथे शिकतात, आणि मी म्हणेन की विद्यार्थीच डिफाईन करतात एका कॉलेजला मोर दॅन एनिथिंग एल्स. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रोफाईल हा मोरॉलेस कम्पॅरेबल आहे, म्हणून तसं नाही. पण आता जर तुम्ही कट ऑफच्या प्रमाणे बघितलं की कुठल्या रँकची मुलं कुठे जातात वगैरे, तर मग एक Tier 1 IITsचा एक प्रकार आहे, Tier 2, Tier 3 असे IITs. हे सर्वात जुने IITs जे आहेत, IIT बॉम्बे, IIT मद्रास, IIT कानपूर, IIT खरगपूर, IIT दिल्ली, ह्या टॉप 5 IITs Tier 1 IITs मध्ये येतात, मोजले जातात. आता काही विशेष तज्ज्ञ जे आहेत ते रुरकीला, गुवाहाटीला पण Tier 1च IIT म्हणतात. काही जण म्हणतात की नाही ते Tier 2चे आहेत, ते थोडेसे नंतर IIT झाले. म्हणजे तसं ITBHU वाराणसी खूप जुनी संस्था होती आणि नेहमी जेईच्या थ्रूच घ्यायची, पण त्याला IITचं स्टेटस वाराणसीचं रिसेंटली मिळालं. त्यामुळे IIT वाराणसी, गुवाहाटी, रुरकी, धनबाद,
ह्या इन्स्टिट्यूशन्सला टियर 2 म्हणतात. टियर 3 म्हणजे साधारण 2010 ते 2014 मध्ये जे सगळे निर्माण झालेले IITs होते, जसं IIT हैदराबाद, IIT गांधीनगर, IIT आपलं जयपूर, मग जोधपूर, IIT जयपूर, मग IIT पटना, IIT भुवनेश्वर, IIT गांधीनगर, हे सगळे जे IITs आहेत, दीज आर ऑल IITs विच आर IIT मंडी, दीज आर ऑल इन्स्टिट्यूशन विच आर टियर 3 IITs. आणि जे आत्ता गेले 7-8 वर्षांमध्ये निर्माण झाले IIT पलक्कड, IIT धारवाड, IIT गोवा, हे IIT तिरुपती, हे सगळे टियर 4 IITs असं समजलं जातं. त्यामुळे सिनियरिटी वाईज आहे. तर सिनियरिटी वाईज लोक पण तसं त्याचं मूल्यांकन करतात आणि त्यामुळे कट ऑफ्स पण तुम्हाला त्या पद्धतीने बघायला मिळतात. पण मी असं नाही म्हणणार, कारण शेवटी सेम करिक्युलम फॉलो होतो. ह्या ज्या टियर 4 IITs पण मेंटरशिप काही टियर 2, टियर 1 IITsचे प्रोफेसर करतात. त्यामुळे फॅकल्टीमध्ये पण मी असं खूप मोठा फरक आहे असं नाही म्हणणार. आणि शेवटी अंडरग्रॅड लेवलला आजकाल ऑनलाईन रिसोर्सेस खूप अवेलेबल आहेत, प्लस सेल्फ स्टडीज खूप असतं. तर त्यामुळे असं काही खूप स्क्रुपलसली मुलांनी ते बघायला पाहिजे असं नाही मी म्हणणार. पण जर टियर 1, टियर 2, टियर 3 हे रेफरन्सेस हे केले जातात. त्यामुळे त्या बेसिसवरती जर कोणाला काही रँकिंग करायचं असेल तर ते करू शकतात. ओके. म्हणजे IIT आहे, NIT आहे, IIIT आहे, याच्यानंतरची अशी काही कॉलेजेस आहेत का देशामध्ये की तिथं पण चांगले विद्यार्थी किंवा चांगले पॅकेजेस? हो, इंजिनिअरिंग मध्ये आहेत ना, GFTIs आहेत, गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूशन्स आहेत. असे भरपूर आहेत. म्हणजे जसे आता बिट्स मेसरा म्हणून आहे रांचीचं, ते जोसाच्या थ्रूच ऍडमिशन घेतं, JEE मेन्सच्या थ्रू घेतं. मग धीरूभाई अंबानी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे गांधीनगरचं, ते JEE मेन्सच्या थ्रूच ऍडमिशन घेतं. मग बरेच असे नॅशनल प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. VIT वेल्लोर आहे, मणिपाल आहे, SRM आहे, अशोका युनिव्हर्सिटी आहे, अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी आहे, मग मुंजाल युनिव्हर्सिटी आहे, सिम्बायसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुण्याचंच आपलं आहे, लवळेचं आहे. म्हणजे हे सगळे वेगवेगळे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. त्यांची स्वतःची परीक्षा असते आणि त्या बेसिसवरती ते ॲडमिशन घेतात. त्यांचे चांगले पॅकेजेस आहेत, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगले लॅबॉरेटरीज आहेत. देर आर गुड फॅसिलिटीज अवेलेबल देअर. त्यांची पण स्टुडंट ग्रुप बरा आहे, फॅकल्टीज आहेत. तर जनरली जर IITs, NITs वगैरे नाही मिळाले तर लोक त्याच्यामध्ये जातात. आणि बिट्स पिलानी हे सगळ्या प्रायव्हेट कॉलेजेसमधलं टॉप मोस्ट आहे. ओके. बिट्स पिलानी राजस्थान, गोवा, हैदराबाद, दिस इज द नंबर 1 प्रायव्हेट कॉलेज इन इंडिया. ती ऍडमिशन कशी होतात? ती बिटसॅट नावाची त्यांची स्वतःची परीक्षा, पण ते पण एक फुल्ली प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहे. या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये कुठलंही रिझर्वेशन नसतं, कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन नसतं, कारण ते सेल्फ फिनान्स्ड असल्यामुळे. आणि त्यांची स्वतःची प्रवेश परीक्षा असते आणि ती प्रवेश परीक्षा साधारण JEE मेन्सच्याच लेवलची असते. जे ॲडव्हान्स एवढी अवघड नसते, JEE मेन्सपेक्षा सोपी असते. ओके. तर त्यामुळे सेम सिलेबस मोरलेस असतो. तर त्यामुळे ज्या मुलांनी JEEचा अभ्यास केला ते मग या सगळ्या परीक्षांना सामोरे जाऊ शकतात आणि सक्सेस मिळवू शकतात. त्यामुळे IIT मिळालं तर ठीक आहे, नाहीतर मग NIT, नाहीतर IIIT, नाहीतर बिट्स पिलानी. आणि बरेच मुलं मी अशी बघितली आहेत जे इव्हन त्यांना IIT मिळत होतं तरी ते बिट्स पिलानीला गेले. ओके. बिट्स पिलानी इज दॅट गुड. तर त्यामुळे बिट्स पिलानीमध्ये फॅसिलिटीज चांगल्या आहेत, फॅकल्टीज चांगल्या आहेत, स्टुडंट ग्रुप पण स्ट्रॉंग आहे. फक्त एक हायर इकॉनॉमिक स्टेटाची मुलं आहेत, कारण महाग आहे कॉलेज. फीचा कसा तिथला रेशो असतो? साधारणपणे बिट्स पिलानी सर्वात एक्सपेन्सिव्ह कॉलेज आहे इंडियामध्ये इंजिनिअरिंगचा. एक ऑलमोस्ट 40-1 लाखाचा खर्च 4 वर्षात होतो, ट्युशन प्लस हॉस्टेल प्लस मेस वगैरे मिळून. वेल्लोर, मणिपाल वगैरे साधारण हे 25 ते 30 लाखाच्या घरात जातात. बाकीचे NPA कॉलेजेस. IITs 10 लाखात होऊन जातं. NITs, IITs, IIITs हे 10 लाखात 4 वर्षात सगळं गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे होतं. आणि हे पण नॉर्मल फीस भरून. जर तुम्हाला त्याच्यामध्ये स्कॉलरशिप वगैरे काही मिळाली तर अजून कमी होतं. आणि जर तुम्ही काही विशिष्ट काही कॅटेगरीजमध्ये असाल तर गव्हर्नमेंट अजून काही सबसिडाईज पण करतं, मग अजूनही कमी होणार. मग गव्हर्नमेंट महाराष्ट्राच्या कॉलेजेस जर आपण बघितलं तर साधारणपणे ट्युशन फीचं नुसार आपण बघितलं तर एक 6 लाख रुपयामध्ये 6 to 7 lakhs मध्ये बहुतेक इंजिनिअरिंग कॉलेजेस, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस होतात. प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस काही महाग आहेत, पण ते पण एक 8 ते 16 लाखाच्या मध्ये 4 वर्षाचं एज्युकेशन कम्प्लीट होऊ शकतं. असे वेगवेगळे रेंज ऑफ कॉलेजेस महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे पालकांनी हे फिगर्स पण थोडेसे ध्यानात ठेवावे, कारण नॉर्मली मुलं 10वी नंतर हे प्रवास सुरू करतात. मग 11वी-12वीमध्ये तुमचं कॉलेज, कोचिंग वगैरे त्याची फी असते, पण त्याच्यानंतर 4 वर्षाचा प्रवास त्याचे जे किती खर्च होणार आहे मी हे सांगितलं. दरवर्षाची फी नाही सांगितली मी, हे 4 वर्ष क्युम्युलेटिव्हली सांगितलं, हे जे काय फिगर्स सांगितले. ओके. नाही, बऱ्याच वेळा असा आग्रह असतो सर, आपण त्याच्यावरती बोलतोय की पण तुम्हाला हेच कॉलेज मिळालं पाहिजे
असा विद्यार्थ्यांचा आग्रह असतो. हेच कॉलेज नाही मिळालं तर मग त्याचा मोरल डाऊन होतो. आता इंजिनिअरिंग चांगल्या कॉलेजमध्ये झालं तरच मला काहीतरी होता येईल किंवा नाहीतर माझं काहीच होणार नाही. असा एक विद्यार्थ्यांमध्ये समज असतो. याच्यावरती काय तुम्ही विद्यार्थ्यांना? नाही, मला हे बिलकुल पटत नाही. मला तर असं ऑन द कॉन्ट्री असंही वाटतं की IITs पण थोडे ओव्हर हाईप्डच आहेत आपल्या देशामध्ये. तर भरपूर इंजिनिअरिंग कॉलेजेस चांगले आहेत आपल्या देशामध्ये, खूप ऑप्शन्स आहेत. वी आर फॉर्च्युनेट. साधारण 3,500 इंजिनिअरिंग कॉलेजेस भारतात आहेत. हां, मान्य आहे की A ग्रेड कॉलेजेस त्याच्यापैकी काही सर्टन पर्सेंटेजेस असतील, 5-6% असतील, पण ते पण खूप सीट्स अवेलेबल आहेत. आणि त्यामुळे तुम्ही जर IITs, BITS, NITs या नॅशनल कॉलेजेसमधून झालात तर उत्तम. नाही झालात तरी पण तुम्हाला लोकल प्रत्येक राज्यात, महाराष्ट्रात तर खूपच चांगले चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पुणे मुंबई रिजनमध्ये तर अजूनच भरपूर ऑप्शन्स तुम्हाला चांगले मिळणार. तिथे पण तुम्हाला चांगलं एज्युकेशन मिळेल, चांगलं पिअर ग्रुप मिळेल, चांगले एक्सपोजर मिळेल. आणि सर्वात मेजर गेम चेंजर सांगतो काय झालंय. आधी ते होतं की या कॉलेजमध्ये तुम्ही आहात मग तुम्हाला एवढं प्रतिष्ठा वगैरे. आता काय झालंय की एवढ्या ऑनलाईन रिसोर्सेस अवेलेबल आहेत. आज तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये शिकत असाल, तुम्हाला NPTELचे लेक्चर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे फ्री अवेलेबल आहेत. IIT प्रोफेसरचे लेक्चर्स तुम्हाला फ्री अवेलेबल आहेत. MIT, केम्ब्रिज, स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसरचे लेक्चर्स मला अवेलेबल आहेत. प्रत्येक इंजिनिअरिंग सब्जेक्टचे अवेलेबल फ्रीली ऑनलाईन. मॅसिव्ह ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत. तर त्यामुळे या एवढे सगळे ऑनलाईन रिसोर्सेस असल्यामुळे ज्याला शिकायचं आहे तो कुठेही राहून शिकू शकतो. आणि आज इंडस्ट्री किंवा पुढच्या युनिव्हर्सिटीज पण तुमची डिग्री किंवा तुम्ही कुठल्या कॉलेजहून आहात ह्याला एवढं महत्त्व देणार नाही आहे त्याच्या पुढे, की अजूनही एवढे देत नाही आहेत. भावी काळामध्ये तुम्हाला तुमचे स्किल्स आणि नॉलेजच महत्त्वाचं आहे. म्हणून मी मगाशी पण म्हटलं की तुम्ही कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जा, पण तिथे 4 वर्ष अभ्यास करा. बरोबर आहे. हे महत्त्वाचं आहे. या ब्रांचमध्ये मी आहे म्हणून माझं भवितव्य सेक्युअर्ड आहे, किंवा मी या कॉलेजमध्ये आहे म्हणजे माझं भवितव्य सेक्युअर्ड असं नाही. मला IIT मधले पण विद्यार्थी जे जॉबलेस आहेत माहिती आहेत, आणि एका Tier 2 टाउनमधल्या ऑर्डिनरी इंजिनिअरिंग कॉलेजचा मुलगा कुठे गेलेला आहे हेही माहिती. असे पण स्टोरीज आहेत भरपूर. त्यामुळे डिफरन्स काय आहे की जो कुठेही गेला तरी त्या इकोसिस्टममध्ये राहून स्किल्स आणि नॉलेज मिळवतो, तो जिंकतो. त्यामुळे हे मॅरेथॉन आहे. त्यामुळे कुठल्या तरी एक सिल्वर बुलेट सोल्युशन त्याला नाही आहे की मी या IITतून आलाय, मला हा टॅग मिळाला म्हणजे माझा आता सगळे द्वार माझे उघडणार, असं नाही आहे. त्यामुळे द्वार त्याचेच उघडणार त्याला त्याच्या मनाचे द्वार उघडलेले आहेत. बरोबर. ज्ञानासाठी. त्यामुळे शिकत राहायला पाहिजे. असं नाही की मी आता JEE क्रॅक केली, CET क्रॅक केली, इथे पोचलो म्हणजे झालं माझं. आता तुमचा प्रवास सुरू होतोय, आता संपला नाहीये. आणि 70-80% मुलं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अभ्यास करत नाहीत, हे पण मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे चांगलं आहे ना, सोपं आहे तुम्हाला. तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला चांगला रँक मिळवणं आणि चांगला डिग्री हे मिळवणं सोपं झालंय. कॉम्पिटिशन कमी होते, उलटी कॉम्पिटिशन कमी होते. त्यामुळे बाकी एक्स्ट्रा करिक्युलर आणि या सगळ्या गोष्टींमध्येच आपलं आयुष्य व्यस्त करायचं. तुम्ही अभ्यास करत राहा, तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यामुळे जरी तुम्हाला आज कुठली टॉप कॉलेज मिळालं नसेल किंवा कुठले सो कॉल टॉप ब्रांच मिळाली नसेल, माझ्या मते तरी सगळे ब्रांचेस टॉप आहेत. आणि तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये गेलात, इंजिनिअरिंगच्या रिस्पेक्टेबल कॉलेजमध्ये गेलात, तुमचं उत्तम करिअर तुम्ही निर्माण करू शकता. बट तुम्ही सातत्याने अभ्यास करत राहायला पाहिजे 4 वर्ष. आणि नुसतं अभ्यास, पुस्तकी नॉलेज नव्हे, हँड्स ऑन अंडरस्टँडिंग, लॅबमध्ये जाऊन, वर्कशॉपमध्ये जाऊन तुम्ही शिका, स्किल्स मिळवा आणि इंडस्ट्रीला उपयुक्त तुम्ही होऊ शकता. असं या विचाराने तुम्ही स्वतःला अपग्रेड करा. तुम्हाला आज एवढे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये राहून तुम्हाला सॉलिड नॉलेज मिळून तुम्ही कुठच्या कुठे जाऊ शकता. नाही, 11वी-12वी होतं विद्यार्थ्यांचं, त्याच्यामध्ये आता JEE आहे, CET आहे, नीट आहे, या सगळ्या परीक्षांचा अभ्यास करून ते विद्यार्थी कुठेतरी थकतात. म्हणजे 2 वर्ष प्रचंड अभ्यास केलेला आहे, त्याच्यानंतर आता ऍडमिशन झालं, इंजिनिअरिंगचा ऍडमिशन मिळालं, थकतात. आणि मग आता म्हणून रिलॅक्सचा वेळ आहे, तर तसं काही नाहीये. रिलॅक्सेशन इयर नाहीये. 4 वर्षही चांगला अभ्यास केला. एका अर्थाने फर्स्ट इयर एक रिलॅक्सेशनचं इयर असतं, कारण फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये जे काही टॉपिक्स असतात ना, ज्या विद्यार्थ्यांनी एस्पेशली JEEचा अभ्यास केला असेल 11-12 मध्ये, त्याला फर्स्ट इयर इंजिनिअरिंग जास्ती अभ्यास न करता स्मूथ जातं. थोडाफारच अभ्यास, मग तेव्हा इन ए वे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग थोडं रिलॅक्सेशनचं आहे म्हणायला हरकत नाही. ज्यांनी JEEचा अभ्यास केलाय, ज्यांनी नुसतं CETचा अभ्यास केलाय आणि 11वी-12वीचा अभ्यास केलाय, त्याच्यासाठी फर्स्ट इयर इंजिनिअरिंग पण अवघड जाणार. मग त्याला त्याच्यासाठी पण अभ्यास करावा लागणार. त्यामुळे फर्स्ट इयरला हा एक त्यातल्या त्यात रिलॅक्सेशनचं इयर आपण म्हणू शकतो. पण त्याच्यानंतर 2nd-3rd इयरला तुम्हाला सगळे कोर कोर्सेस असतात, तुम्हाला अभ्यास करावाच लागणार. बरोबर. आणि त्याची सवय फर्स्ट इयरपासून केलेली बरीच असते. नाहीतर मग एकदा तुम्ही पाय घसरला तर मग पुढच्या 4 वर्षात ते तसंच टिकेटी आणि अमुक तमुक ते सुरू होत राहतं. मला थोडंसं नीटकडं यायचं आहे सर. नीटमध्ये MBBS, BDS हे कोर्सेस सगळ्यांना माहिती असतात, पण प्रत्येकालाच ते मिळेल असं नाहीये.
तर मग नीटचा जे काही अभ्यास केला आहे विद्यार्थ्यांनी 2 वर्ष, त्यामध्ये MBBS BDS नाही मिळालं, त्याच्यामध्ये दुसरे काय असे नवीन कोर्सेस आहेत का विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये करण्यासाठी? नाही, आहेत ना. म्हणजे बेसिकली फिजिओथेरपी ही चांगली कोर्स आहे, BPTH. ऑक्युपेशनल थेरपी खूप चांगला कोर्स आहे. आजकाल असे अनेक विद्यार्थी आहेत की अनेक मुलं आहेत, दे आर इन सम काइंड ऑफ अ स्पेक्ट्रम, ऑटिझम स्पेक्ट्रम किंवा वगैरे, त्यांना ऑक्युपेशनल थेरपीची गरज पडते. तर ही एक खूप महत्त्वाची फील्ड आहे आणि तेवढे ऑक्युपेशनल थेरपिस्ट भारतात नाही आहेत. त्यामुळे 4 वर्षाचा कोर्स करून BOT डिग्री घेऊन तुम्ही स्वतःचं क्लिनिक सुरू करून तुम्ही खूप विद्यार्थ्यांची, खूप मुलांची सेवा करू शकता अशा केसेसची. आणि त्यामुळे BOT, BPTH हे खूप चांगले कोर्सेस. एक ऑस्टिओपॅथी नावाचा एक कोर्स आलेला आहे, तो पण एक श्री युनिव्हर्सिटी भुवनेश्वर आहे, सूर्यदत्त कॉलेज आपल्या पुण्यामध्ये पण आहे, आणि असे 2-3 ठिकाणी तो सुरू झालेला आहे. ते पण एक ऑल्टरनेट हिलिंग रेमेडी आहे. आणि BAMS आणि BHMS तर हे आधीपासून आहे. आणि आता आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिकच्या डॉक्टर्सना पण तुम्ही मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करायला गव्हर्नमेंटने परवानगी दिलेली आहे. तर त्यामुळे तेही खूप चांगले कोर्सेस आहेत. आणि तुम्ही जरी मॉडर्न मेडिसिनकडे नाही जरी वळला, तुम्हाला नुसतं आयुर्वेदाचार्य म्हणून राहायचं आहे किंवा होमिओपॅथिक म्हणून राहायचं आहे, तरी पण त्याच्यामध्ये पण भरपूर ट्रॅक्शन आहे. बरं, एक मोठा समाजाचा गट आहे जे आयुर्वेदावरती किंवा होमिओपॅथीवरती विश्वास ठेवतात, आस्था ठेवतात. त्यामुळे तिथेही ट्रॅक्शन आहे, तिथेही स्कोप आहे. त्यामुळे मुलांनी तेही ऑप्शन्स आणि हे घ्यावं. वेटरनरी सायन्सेस आणि ॲनिमल हजबंड्री, ज्यांना ॲनिमल्स बरोबर काम करायला आवडतं, त्यांना हील करायचं, ट्रीट करायचं, तर तसेही कोर्सेस अवेलेबल आहेत. तर त्यामुळे नीटच्या थ्रू हे सगळ्या कोर्सेसना ॲडमिशन मिळते आणि त्याने कन्सिडर करावं मुलांनी. नुसतं आपलं MBBS आणि BDS हे बऱ्यापैकी सॅच्युरेटेड पण आहेत हे फील्ड्स, आणि खूप मोठी तपश्चर्या आहे, दीर्घकाळासाठी आहे. त्यामुळे हे शॉर्टर पिरियड 4 वर्ष 5 वर्षाचे कोर्सेस करून तुम्ही एम्प्लॉयबल बनता. त्यामुळे हे कोर्सेस पण मुलांनी विचार करावे नीटसाठी, असं मी सांगेन. या मुलाखतीमधनं आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांच्या मनातली जे काही प्रश्न आहेत ते नक्कीच सॉल्व्ह होतील. विद्यार्थ्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक गोष्टी मिळतील. लेट्सअप मराठीशी या विषयावरती संवाद साधल्याबद्दल सर आपलं खूप खूप धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.